येना आंदोलन सह येना पडसाद येणारा दिवस मग महाराष्ट्र सरकारवर उमटीत आणि देशना भारत देशवर उमटीत. एवढंच बोल. सतीदार ठाकरे आपला अनमोल असा मार्गदर्शन करा. हेलो, जय आदिवासी, आपकी जय, जिंदाबाद. आज जागतिक आदिवासी विश्व दिवस निमित्त या जळगाव जिल्ह्यात आपण साजरा करतोय. मला एक सांगायचं आहे, आज आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा करतोय. तर जागतिक आदिवासी दिवस का साजरा करतोय याचं कारण की जल जंगल जमीन आपली संस्कृती वेशभूषा हे टिकवायला पाहिजे आणि आपले समाजमधील जे बांधव आहेत त्यांनी आपल्या परिधानामध्ये कार्यक्रमांमध्ये उपस्थिती राहायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी दिसतं, काही ठिकाणी दिसत नाही. म्हणून सगळ्यांना एकही सांगू इच्छितो की आपला कार्यक्रम कधीही राहिला तर आपल्या परिधानमध्ये आपण यायला पाहिजे. कारण आपला परिधान या जगाला दाखवायला पाहिजे आपली संस्कृती. आणि सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आपले युवा मुलं हे शिक्षणापासून खूप लांब राहत आहे. त्यांना तुम्ही शिक्षणापासून पुढं करा, त्यांचे भविष्य घडवा. हे सगळं पालकांची जबाबदारी आहे. परंतु काही पालक मुलांना शिक्षणापासून दूर ठेवत आहेत आणि कामावरती पाठवत आहेत. मी पालकांना एक सांगू इच्छितो, तुम्ही मुलांना लांब नका करा शिक्षणापासून. आणि जे आपण भिल परदेसाठी सर्वजण लढतोय, संघर्ष करतोय, तर त्याच्यासाठी अजून आपल्याला गावोगावी जाऊन आपले समाज बांधवांना जनजागृती करावं लागेल. कारण काही लोक कार्यक्रमांमध्ये येतात आणि काही लोक येत नाही. म्हणून याच्यासाठी आपल्याला गाव पातळीवर जाऊन जनजागृती कार्यक्रम हे राबवावं लागेल. तेव्हा आपल्याला भिल प्रदेशसाठी एक मोठी ताकद भेटेल. म्हणून सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आता तरी सगळ्यांनी एक या. आपण इतरांच्या विचारधारेवर चालतोय, पण आपल्यासाठी आपले पूर्वज काय करून गेलेत आणि आपण काय करतोय, आपण दुसऱ्याच्या विचारधारेवर चालतोय. आज या 9 ऑगस्ट निमित्त आपण ज्या पद्धतीने एक होत आहेत त्याच पद्धतीने आपण पुढेही एकत्र या आणि जास्तीत जास्त संख्येने एकत्र या आणि या भिल परदेशसाठी सर्वांनी संघर्ष करा. जोहार, आपकी जय, जिंदाबाद.